नमस्कार मंडळी, हा आहे आपल्या बाईक राईडचा 5वा ब्लॉग. आपण चाललो होतो ओंकारेश्वरवरून उज्जैनला आणि टोटल डिस्टन्स होतं 145 किलोमीटर. 21 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आपली बाईक एका ठिकाणी थांबवली आणि नंतर बाईक स्टार्टच होईना. बराच ट्राय केला आणि मग नंतर मेकॅनिकला फोन करून आपल्याला समजलं की आपल्या बॅटरीचा काही इश्यू झाला आहे. त्याने सजेस्ट केल्याप्रमाणे आपण सेकंड गिअरवरती बाईक स्टार्ट करायचा प्रयत्न केला आणि या भल्या माणसाने आपल्याला बरीच मदत केली. बरंच ट्राय केल्यानंतर आपली गाडी फायनली स्टार्ट झाली. गाडी स्टार्ट झाल्यानंतर मी गाडी कुठेहीच थांबवली नाही. 70-80 किलोमीटर तरी गाडी अशीच खेचली. या इन्सिडेंटनंतर बरेच लोक बोलतील की काय म्हणून बाईक घेऊन गेले. त्यांना मी म्हणेन, ना हम बदले ना हमारा शौक. एवढे सर्व मेहनत करून आपल्याला बरीच भूक लागली होती, म्हणून आपण एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. जेवणासाठी पहिले नूडल्स ऑर्डर केले. नूडल्स खाऊन आपलं पोट भरलं नाही, म्हणून मग पास्ता ऑर्डर केला. इकडचं जेवण खरंच चांगलं होतं. पेटपूजा केल्यानंतर आपण पुढे निघालो आणि बरीच ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक पार करत करत आपण फायनली उज्जैनला पोहोचलो आणि 12:30 झालेले. मग फटाफट चेक इन करून आपण झोपून गेलो. उज्जैनमध्ये पाटीदार धर्मशाला आहे, तिकडे आपण स्टे केला होता आणि इथे तुम्हाला कमी रेटमध्ये चांगले रूम्स मिळतील. सकाळी 7:30 वाजता प्रतीक्षा आणि मी दोघे रेडी होऊन मंदिराकडे निघालो. पुढे गेल्यावरती हे दादा दिसले. त्यांनी मला मस्तकावरती महाकाल येण्यासाठी इन्सिस्ट केलं. मग काय, मी पण रेडी झालो आणि खूपच मस्त वाटत होतं. आज मंगळवार होता, त्यामुळे गर्दी तितकीशी नव्हती. आपण पटापट मंदिराच्या आत पोचलो आणि बघतो तर काहीच गर्दी नाही आहे. असं करत 10 मिनिटात आपण इथे पोचलो होतो. मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी लहानशी मंदिर आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहेत ती. पुढे गेल्यावर समजलं की महाकालची आरती चालू होत आहे. मग काय, आपण पुढे गेलो आणि या आरतीमध्ये सहभागी झालो. आरती संपल्यानंतर आपण मस्त असा फोटो काढून घेतला आणि नंतर इकडचा परिसर एक्सप्लोअर केला. इकडे बऱ्याचशा सुंदर मूर्त्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. पुढे गेल्यावर समजलं की दुर्लभ दर्शन म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्या VR मशीनमार्फत आपण भस्म आरती आणि इकडचे बरेचसे ज्योतिर्लिंग एक्सप्लोअर करू शकतो. मग काय, मी पण ही भस्म आरती इथे एन्जॉय केली आणि त्यानंतर मला ही मशीन आवडली, तर ती मी परचेस केली आणि इकडच्या रेस्टॉरंटमध्ये आपण नाश्ता करून पुढे निघालो. आपली बॅटरी खराब झाली होती, त्यामुळे मी इकडच्या जवळच्या एक्साईडच्या शोरूममध्ये ती बॅटरी रिप्लेस करून घेतली आणि आता आपण पुढे निघालो होतो उदयपूरला. आता उदयपूरला आपण कसे पोचलो ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि हे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा.